नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आज आपण असं एका व्यक्तिमत्वाबद्दल बोलतोय की ज्यांनी खऱ्या अर्थानं 1 मे 1960 रोजी जो महाराष्ट्र आपला स्वतंत्र झाला आणि त्या स्वतंत्र असताना त्यांनी एक मोठी भूमिका स्वतःची उभा केली आणि महाराष्ट्र संयुक्त लढ्यांमध्ये खूप मोठं योगदान आहे, असे म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर या सगळ्यांची विचारधारा महाराष्ट्रभर आज समोर आणण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ही गोष्ट समोर आणत असताना मला प्रामुख्याने नेहमी वाटत राहतं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य खूप मोठं आहे आणि त्यांचा जर तुम्ही विचार केला तर त्यांच्या साहित्यानं खूप मोठा समाजामध्ये बदल सुद्धा घडलेला आहे. म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं व्यक्तिमत्व एवढं मोठं आहे की जर तुम्ही बघितलं, ह्या 3-4 वर्षापूर्वीची एक गोष्ट घडली होती किंवा आता घडली होती की रशियामध्ये सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं. म्हणजे बाहेरच्या देशातली लोक सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या वरती PhD करतात. मग तुम्ही समाजाबद्दलचं त्यांचं लेखन असू दे, साहित्याबद्दलचं त्यांचा साहित्य दर्जा असू दे, या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे विचार खऱ्या अर्थानं समाजापर्यंत पोहोचले पाहिजेत. परंतु काही समाजामध्ये कारण झालं किंवा काही विचारवंतांच्या मध्ये झालं मला माहिती नाही, परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य किंवा व्यक्तिमत्व जेवढं समाजापर्यंत यायला पाहिजे होतं तेवढं अजूनपर्यंत आलं नाही. मला वाटतं की तुम्ही आणि आम्ही हा सगळ्यांनी असा एक नवीन असा प्रयत्न करायला पाहिजे आणि अण्णाभाऊ साठेंचे विचार जास्तीत जास्त आपण लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजेत असं एक मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय शिवराय, जय अण्णाभाऊ, जय लहूजी. धन्यवाद.